परिसेवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची जिता भुक्ती मोक्ष मरण तुझे तिरी अहिक्या परत्री सुखरूप भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची तुका विष्णुदास संतांचे पोषणे वाघ पुष्पतेने पाठविले भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडल मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमः चरण संतारिया पांडुरंग करू प्रथम नमः कृपादाने कथाचा विस्तार कृपादाने कथाचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति
महिम्न पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादः परिकरः परिसेओ माते माझी विनवनी मस्तक चरणी ठेवितसे भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची विठ्ठला विठ्ठला सेवेकरता घेतलेला अभंग सायलेंट करतात. जगदवंदे जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. तीर्थाचा महिमा प्रतिपादन करणारा, तीर्थाचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. या अभंगावर काही चिंतन विको कमीच राहू द्या. आता मांडण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे. श्री क्षेत्र मांडव्य ऋषीच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली ही धरती पृथ्वी, आपलं गाव मांडाखळी. आपल्या गावामध्ये मांडव्य ऋषीचं मंदिर, भगवान सोमेश्वराचं रामेश्वराचं मंदिर आहे आणि पवित्र श्रावण महिना चालू आहे. या पवित्र श्रावण मासाच्या पर्वणीवर काही भगवत भक्त तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेचं असं आहे, तिथून आलो की तीर्थपूजा केली पाहिजे. थोडक्यामध्ये माऊंद केलं पाहिजे. योगायोग श्रावण सोमवार आहे, त्याच्यात आपल्या संपूर्ण तीर्थाहून आलेल्या पायी वारी करून आलेल्या भगवत भक्ताच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की आपण सगळेजण मिळून आजचा उत्साह करू आणि सर्वांनी निर्णय घेतला. सुंदर असं आयोजन केलं आणि त्या आयोजनामध्ये सेवेकरता तुम्ही मला प्रेमाने या ठिकाणी बोलवलं. मांडव्य ऋषीच्या दरबारामध्ये श्रावण महिन्यामध्ये आजची ही पवित्र कथा करण्याचं भाग्य मला प्राप्त होतं. त्यामुळे मी सगळ्या जेवढे काही या कार्यामध्ये सहभागी आपले तीर्थयात्रेकरू आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यानिमित्तानं इथे उपस्थित संपूर्ण गुणीजन मंडळी, टाळकरी महाराज मंडळी, सगळ्यांची नावं काय मला माहीत नाहीत बरं का बिशे महाराज, पण सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे हरिभक्तीपरायण बिशे महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, दादा आहेत. माझ्याबरोबर आले आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज सुरुंग, गोड गायक आहेत, कीर्तनकार आहेत. माऊली महाराजसुद्धा गोड गायक, कीर्तनकार, भागवतकार आहेत. सुदर्शन महाराज पखवाद वाजवण्यासाठी 2-2 चोपदार आहेत माझ्या मागं, कमी रमी पडलं तर मला उचलून धरायला. आणि तुम्ही सगळे प्रेमाचे भक्त भाविक तथा भक्तिमयी माता भगिनी विनेकरी आमचे दादा आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि घेतलेल्या अभंगाच्या चिंतनाकडे येतो. हा अभंग विशेषतः तीर्थपूजेच्या निमित्तानं घेतला जातो. थोडक्यात माऊंद्याच्या कीर्तनाला अभंग घेतला जातो. या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवती गंगा मातेचं मोठेपण वर्णन करतात. काही लोक म्हणतील महाराज काय हे लोक तर चंद्रभागेला गेले होते आणि तुम्ही तर गंगेच्या महिमेचा अभंग घेतला. गंगा आणि चंद्रभागा ह्या एकाच बाबाच्या पायातून निघालेले आहेत. भीमा आणि चंद्रभागा आणि तुझे चरणीची गंगा, म्हणून गंगेचा महिमा हा चंद्रभागेचा महिमा समजा, किंवा आज मी चंद्रभागेचाच महिमा वर्णन करतो असं समजून कीर्तन आहे का. विठ्ठला विठ्ठला. खरं तर आनंद व्यक्त करतो की जीवनामध्ये तीर्थयात्रा अवश्य करावी. तुम्ही भागवत कथा बऱ्याच वेळा ऐकली, दरवर्षी ऐकता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कौरव पांडवांची मध्यस्थी करायला
तुवा कौरवाची घरा शिष्टाई पाठविला दातारा. कौरवाच्या घरी मध्यस्थी करण्याकरता भगवान श्रीकृष्ण गेले. शकुनी मामानं बोट हलवले अशी. म्हणजे काय मामा, श्रीकृष्ण जर आपला केलास या जगात तुला कोणाचाच भय राहणार नाही. त्याच्यासाठी काय करू मामा, ज्याला ज्याला जे आवडतं ते मला माहीत आहे. कोणाला काय आवडतं? नमस्कार प्रिय भानू. सूर्याला नमस्कार आवडतो रे भांजे. बर. लोकायला कीर्तनात विनोद आवडतो रे भांजे. असं होय, बरं बरं ठीक आहे. विनोदाचं कीर्तन थोडं आता कमी करा. हा, सूर्याला नमस्कार, महादेवाला पाणी, जलधारा प्रिय शिवाहा. आणि सजावट भगवान श्रीकृष्णाला जास्त आवडते. काय करू? गाव सजव, सडा टाक, रांगोळ्या काढ, तोरण बांध, झेंडे उभे कर. कृष्णाला वाटलं पाहिजे पांडवापेक्षा बी दुर्योधन भाविक आहे. मामानं सांगितलं, भाषानं ऐकलं, गाव लख लख सजलं. देव आले, जंगी स्वागत केलं. देव म्हणले, दुर्योधना तू किती बी डेकोरेशन कर, तू किती बी डेकोरेशन कर, पण तुझं अंतर मला कळतंय. का? देव चतुर देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. माणसाच्या आपण आपलं देवानं बरं केलं, आपण फक्त वरतून एकमेकाला ओळखू शकतो, आतून एकमेकाला ओळखीत नाही. म्हणून नाही तर बसल्या बसल्या भांडणं सुरू झाले असते. विठाला 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 काही काही गोष्टी वरून बघायला बऱ्या असतात बरं का बाबा, पण आतून जरा विचित्र असतात. काय काय दुरून बरं वाटतंय, सगळ्यात दुरून डोंगर बरा वाटतो. दूरस्था पर्वतारम्या शास्त्र बरं. हे जुने लोक म्हणतात ना दुरून डोंगर साजरा, ते म्हणतात पण ते शास्त्र आहे. हे शास्त्र आहे दूरस्था पर्वतारम्या. त्याच्या पुढचं शास्त्र सांगत नाही, तुम्ही बघतायत. त्याच्या पुढचं एक शास्त्र आहे, जाऊ द्या. दुर्योधनाची सजावट म्हणजे खाटीक काय करतो माहिती का? शेळ्या चारणाऱ्यापेक्षा बी खाटीक शेळीला हिरवा हिरवा पाला देतो आणि बसल्या जागेवर देतो. शेळी म्हणती, माय पहिल्या बोवापेक्षा हा बोवा लय नादर आहे ग. पहिला नुसता झाड्या झुडपात नेत होता आणि पालाच नसायचा तिथं. हा बसल्या जागेवर मला पाला देतो, पहिल्या बोवापेक्षा हा दुसरा मालक चांगला आहे. पण शेळी मावशी, ह्यो माणूस तुला बसल्या जागेवर पाला देत असन, पण गिऱ्हाईक नाही तोपर्यंत. गिऱ्हाईक आलं की तुझ्या मनावर सुरा फिरवीन. म्हणजे खाटकाचं संगोपन हे दिसायला बरं असतं, पण असायला चांगलं नसतं. ध्यानात ठेवा. मी तुम्हाला जे सांगतो त्याला प्रमाण सांगतो. खाटीक तो स्नेह वादे पशु पाळी. खाटीकही पशुवर प्रेम करतो, पण त्याचं प्रेम चांगलं नाही. तसं दुर्योधनाचं आज कृष्णावरचं जे प्रेम आहे ते दिसायला बरं आहे, असायला विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या. ही कथा सगळी रंगून सांगायला गेलो तर कीर्तनच येत्यात जाईल. गेले भगवान, ह्या केला दुर्योधनानं सत्कार. विचारलं कोणीकडे आले मालक? पांडवाची बाजू घेऊन आलो, पांडवाला अर्ध राज्य द्या. दुर्योधन म्हणला जमत नाही, त्याच्यासाठी काही बी करायचं वेळ आली तर करायला तयार आहेत. भगवान म्हणले युद्धच करावं लागेल, दुसरं काय? दुर्योधन म्हणला तयार आहेत युद्धाला. झाली तयारी? झाली. निघू मी? थांब, काय जेवण करून जाय. देव म्हणले मला सोमवार आहे, सोडून जाय. देव म्हणले मी 3च्या आधी सोडित नाही. दुर्योधन म्हणला 3 वाजता जेवायला वाढतो. देव म्हणले तोपर्यंत मी थांबत नाही. दुर्योधन म्हणला अशा आडव्याला काय करायचं बाबा तुम्ही. दुर्योधनाच्या घरी 56 प्रकारचे पदार्थ केले होते देवाला. देवानं टाकून दिले. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. बरोबर आणलेल्या भगवत भक्ताचा हात धरला, चल विदुर काकाच्या घरी जाऊ. कुठे आहेत विदुर? लोक म्हणले गावात राहत नाहीत. मग कुठे? झोपडपट्टीवर? नाही, झोपडपट्टीवर बी नाही. मग ते गावाच्या बाहेर यमुनेच्या किनाऱ्यावर झाडा झुडपामध्ये झोपडी बांधून राहिलेत. उद्धवा चल आपण विदुराच्या झोपडीवर जाऊ.
उद्धव म्हणला लय भूक लागली रे देवा, एक तर इकडं ताटावर बसता बसता उठविलस, एखाद्या कोण्या मोठ्या घरी जाऊन जेवण करू. देव म्हणले बडे बडे मंदिर कोण काम के. काय करायचे मोठे घर, भाव अगर नहीं पावे उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवा चल आपण विदुराच्या घरी जाऊ. गंमत अशी झाली, विदुराला कळालं आज देव मांडाखळीत मांडाखळीतच मांडाखळीत धरू. देव आपल्या विदुर काका म्हणतात अगं आज देव येणार आहेत गावामध्ये, मी दर्शनाला जातो. एकटे नका जाऊ मालक, मला बी घेऊन जा. तुला नेलं असतं पण दुष्ट अपमान करील, तुला अपमान सहन होणार नाही. बाई एखाद्या वेळेला स्वतःचा अपमान सहन करू शकते, मालकाचा नाही. एका बाईच्या मालकाचा अपमान झाला, तिने यज्ञात उडी टाकून दिली. यज्ञाला गेली होती माहेराला, पाहिलं तर सगळ्या लोकांच्या पत्रिका दिसल्या, सगळ्याला मुळवाट्या होत्या. हिला मुळवाटी नाही, पत्रिका नाही. मालक नको म्हणले तरी ऐकली नाही. तिथं जाऊन पहा, तिथं सगळ्याची आसनं, प्रत्येकाच्या खुर्चीवर नाव टाकलेले, फलाने हे. मालकाचं नावच दिसलं नाही. नवऱ्याचा अपमान सहन झाला नाही, यज्ञात उडी टाकली त्या बाईनं. कोण होती ती? माता सती, सती माता. बाई नवऱ्याचा अपमान सहन करू शकत नाही. तुला जर दुर्योधनानं अपमान केला तर सहन होणार नाही, तू घरीच राह, मी येतो जाऊन. इच्छा असून बाईला जाता नाही आलं. झोपडीतली झोपडीतच चिंतन करू लागली. रथारूढो गच्छन, कसे देव असतील काय बाई, एवढ्या जवळ येऊन देवाचं भेट नाही, काय माझं पाप असं आडवं, कशामुळं मला देवाची भेट होत नाही. विदुर काका अशा मधल्या रस्त्यानं पळत पळत हस्तिनापूरमध्ये गेले. तोपर्यंत तर मुख्य रस्त्यानं देव विदुराच्या झोपडीवर आले. दारावर येऊन उभे राहिले, प्रेमाने हाक मारली, काका काका. म्हणल्यानंतर बाईला वाटलं आम्ही जसं गाव सोडलंय तसं कुत्रं बी आमच्याकडे आलं नाही विचारायला. पाखरू सुद्धा आमच्या घराहून जात नाही, इथं काही भेटत नाही म्हणून. कोण आला असन बाई दारात, पहा तिथं काय. ज्याचं चिंतन करत होती घरात, तो मालक उभा होता दारात. एवढा आनंद झाला बापू, साष्टांग दंडवत घातला देवाच्या पायावरती. तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभकांती नागर, पाहुनी भूल पडली करुणा 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 घना. देवा तुला पाहिल्यावर मी विसरूनच गेले सगळं. दारात ती बाई देवाला पाहायला लागली. देव म्हणले माय दारातच उभं करशील का घरात या म्हणशील. माय विसरलेच देवा. या झोपडीत नेलं देवाला, बसायला पाठ टाकला पण विसरूनच गेली. स्वतःच पाटावर बसली, देवाला जमिनीवर. काकी लय भूक लागली रे. अरे तिकडं 56 प्रकारचे पदार्थ सोडून आला, ज्याच्या घरी काही नाही त्याच्या घरी मागतो. गोकुळामध्ये एका गवळणीच्या घरी गेले देव, आणि त्या गवळणीला म्हणत खायला दे, काही असलं तर खायला दे, असलं तर. देवा काहीच नाही रे. काय देऊ आता, आता काय देऊ यासी, नसता जवळी. काही जवळ नसताना मी याला काय देऊ, काहीच नाही माझ्याकडं. ऐसा बुकाळू हा आनंदाचा गोवळ. हा फार भुकाळू आहे देव, पण कोणाच्या घरचं नाही. याला भूक लागते ज्याच्या घरी काही नाही त्याच्याच घरी. पुर प्रेमाचा भुकेला, 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 पुर प्रेमाचा भुकेला,
लागती ज्याच्याकडे प्रेम आहे त्याच्या घरी. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. काकी भूक लागली मला. केळं होते अशी केळाची फणी होती. देवा केळी चालतील का? देव म्हणले चालतील नाही पळतील चांगले द्या. माय सोलाय लागली केळ. इतकी भाव विभोर झाली. केळ सोलायची देवाच्या हातात केळाचं कातड टाकू लागली. ते केळाचं कातड देव आवडीनं खायला लागले. तेवढ्यात मालक आले. कोण? विदुर काका. पाहिलं तर पत्नी पाटावर, देव जमिनीवर. केळाचे कातडे खायला लागले देव. लय वाईट वाटलं विदुराला. मोठ्याने हाक मारली, येडी झाली का काय तू? देव भानावर आली अशी थोडीशी लाजली. देवाला विदुरानं पाठ द्यायला बसायला. आणि पाठ दिल्यानंतर आता स्वतः केळ सोलू लागले. देवाला केळीचा गाभा देऊ लागले. बोलता बोलता म्हणले, काय? माफ करा देवा. काय झालं काका? तुमची काकी भोळी आहे. देव म्हणले माझं जमते फक्त भोळ्या संगच. चाप्टर माणसाचं मोकवाच पटत नाही. ऐकायला कीर्तन ऐकायला लय भाविक हो. परमार्थात जितकं भोळं होतान तितकं देवाच्या जवळ जातान. आणि जितकं स्वतःला हुशार समजतान तितका देव दूर जाईल. शहाण्यापासून दूर आणि नेत्याच्या जवळ असतो परमात्मा. तुका म्हणे अशी शहाण्या आपल्या दुरी. शहाण्यापासून दूर राहतो. मी खूप शहाणा आहे असं जो परमार्थात स्वतःला समजतो का, देव त्याच्यापासून दूर जातो आणि त्याच्याजवळ येतो जो स्वतःला लहान म्हणतो. म्हणून ऐका ना, काय तुम्ही जितके लहान होता जे जगा धाकुटे होई जे ते जवळी कमाजे. तुका म्हणे जाण व्हावे लहानावनी लहान. विदुर काकाच्या घरी केळी खाल्ली. नंतर पुढं कन्यावी खाल्ल्या प्रसंग आहे. देवाला विचारलं विदुर काकानं, देवा तुम्ही आलात सौदा जमला का? कशाचा? वावराचा. कशाचा सौदा होता? पांडवाचं आणि कौरवाचं जमलं का? देव म्हणले नाही काका, युद्ध होणारे. विदुर म्हणले हा संहार मी डोळ्यानं बघू शकत नाही. देवा तुम्ही सांगा मी काय करू? यमुनेत उडी हाणू का? देव म्हणले नाही काका. मग काय करू मी? तीर्थयात्रेला जा. गाम पर्यटन मेधा विविक्त वृत्ती. देवानं सांगितलं म्हणून 36 वर्ष विदुर काकानं तीर्थयात्रा केली. पुराणात सुद्धा तीर्थयात्रेला महत्व आहे. सगळ्या संतांनी तीर्थयात्रेला महत्व दिले. तुकोबाराय सुद्धा म्हणतात जव हे सगळं सिद्ध आहे. जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले आपुले सोयीतला हे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. बापो जोपर्यंत हातपायामध्ये बळ आहे, खिशामध्ये 2 पैसे आहेत, घरामध्ये चलतीये, तोपर्यंत तीर्थयात्रा करा. बाबा रेल्वेनं का बसनं? अजिबात नाही. मग कशानं? पायी तीर्थयात्रा. राम नाम हाती माझा नाम सिद्धी पायी तीर्थयात्रा हाती माझा नाम पायी तीर्थयात्रा. राम नाम हाती माझा नाम सिद्धी
वा 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 पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. पायानं तीर्थयात्रा केली पाहिजे. पायी तीर्थयात्रेचं फार महत्व आहे. बरं, संतांनी सांगितलं पायानं तीर्थयात्रा करू का केली? बोला ना. केली महाराज. कोणी केली? जशी विदुर काकानं 36 वर्षी तीर्थयात्रा केली तशी माझ्या ज्ञानोबारायानं तीर्थयात्रा केली. नाथ बाबानं तीर्थयात्रा केली. नुसती केली नाही, सगळ्याला म्हणले चला आपण सगळेच जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ. तीर्थयात्रा ज्ञानोबारायानं केली. तीर्थयात्रा नाथांनी केली. तीर्थयात्रे सुखे जाऊ. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. शांती दया पाहुना हरि करू. शांती दया पाहुना हरि करू. पहिल्या चरणाचं सांगू लागलो तुम्हाला. तीर्थयात्रे सुखे जाऊ. सुखानं तीर्थयात्रेला जायचं. तिथं गेल्यावर काय करायचं? तीर्थयात्रेला गेलं वाटानं चालायचं आणि इकडचं वर्णन करायचं. कुणीकडचं? मोळाकडचा कापूस जरा खुजाच राहिला. मोरवंडीतच बरं आहे यंदा पाऊस कमी असल्यामुळं. तुम्ही तीर्थयात्रेत जाता आणि घरचं वाणीनं वर्णन करताना जमणार नाही. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ. आणि कोणाच्या संग तीर्थयात्रा करायची? माफी मागतो, मांडवी ऋषीच्या पुढे उभं राहिलो, खोटं बोलणार नाही. आमचे मित्र आहेत आत्ता मुडेकर बाबाचे, सोपन काकाच्या पुण्यतिथीचा 11 दिवस सप्ताह झाला. गुलालाचं कीर्तन कदम माऊलीच होतं. महाराष्ट्रात मोठं नाव आहे सध्या छोटे माऊली, छोटे कदम माऊली. मुद्दाम कीर्तन ऐकत जा यूट्यूबवर. माणूस बिघाड्याला दुरुस्त होत आहे. बॉस तेवढा वजनदार आहे. माऊलीने सांगितलं इथून पुढं कीर्तनकाराच्या तारखे जर घ्यायच्या असतील तर फोनवर नाही घ्यायच्या, मग वारीत घ्यायचे. त्या बुवाला फोन लावायचं, विचारायचं वारीत महाराज आहेत का, आणि असले ते बुवा वारीत चलत असेल तर त्याचे कीर्तन घ्या. आणि जो बुवा वारी करीत नाही तिकडं वारीन हा बुवा घरी, त्याला पुन्हा अजिबात गावात बोलवायचं नाही. वारी करीत नसेल तर काय त्याला. तर महाराज कशा करता सांगत होतो मी. वारी कोणाच्या बरोबर करायची? चांगल्याच्या बरोबर वारीत जा. नाहीतर लोणंदला आमची दिंडी उतरलेली, बाजूला एक दिंडी उतरलेली होती. वारीच्या वाटानं सुद्धा लोक तीर्थयात्रेला चाललेत.
अर्धाल्या शिशा कापलेल्या होत्या. तो होता ना बाबा. शेंगदाण्याच्या पुढ्या बाजूला बिसलेरीच्या अर्ध्या बाटल्या कापलेल्या आणि त्याच्यामध्ये जे टाकलेलं होतं ते कीर्तनात सांगायसारखं नव्हतं. म्हणजे वारीच्या वाटानं सुद्धा काही बहादर प्यायची सोडित नाहीत. एवढे कट्टर ते वारकरी नाही म्हणायचं द्यायला. विचार करू लागलो, वारीच्या वाटानं आलेल्या लोकांची सुटती आणि यांना वारीत सुद्धा कुठं भेटली. खरं म्हणजे मी सुदर्शन आम्ही नाही का असे फिरायला जाऊ लागलो, माझे टंगडेच पुढंच जाईना, तिथंच थांबले. विचारच करू लागलो की दिंडीचा मालक कोण असेल, दिंडीचा मालक कोण असेल. तर तो खंबा घेऊन बसलेला होता पलीकडे. अशा मूर्खाबरोबर अजिबात तीर्थयात्रेला जायचं नाही. तीर्थयात्रेला जायचं असेल तर ठाकूरबुवा बरोबर जा, लोगावकर बरोबर जा, आमच्या मारुतराव महाराज दस्तापूरकर बरोबर जा. मोठ्या महात्म्याच्या बरोबर गेला तर तीर्थयात्रा सफल होईल. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे. शहाण्या संग जा तीर्थयात्रेला, भलत्या संग नका जाऊ. वासुदेव दनिवरी. बाबा समजा आम्ही अशी तीर्थयात्रा केली तर होईल काय. महाराजांनी प्रमाण दिलं. तीर्थ, व्रत, भाव आणि करुणा, 4 गोष्टी जर तीर्थावरती भाव धरला, व्रतावरती भाव धरला आणि अंतःकरणात जर करुणा असेल, तीर्थव्रती भाव, तीर्थावर भाव, व्रतावर भाव. कोणत्या तीर्थावर भाव? पंढरपूर सारख्या तीर्थावर भाव ठेवा. कोणत्या व्रतावर भाव ठेवायचा? सोमवार आणि एकादशी सारख्या व्रतावर भाव ठेवा. आणि सामान्य जीवजंतूच्या विषयी अंतःकरणामध्ये करुणा ठेवा. तीर्थावर भाव, व्रतावर भाव आणि करुणा जर ठेवली तर काय होईल? तीर्थव्रती भाव धरी रे. आणि पुढं काय बोला? शांतीदया पाहुणा. जर तुम्ही तीर्थव्रत याच्यावर भाव ठेवून अंतःकरणात जर करुणा धारण केली तर तुमच्या घरी देव पाहुणा येईल. देव मांडाखळीकर, तुमच्या घरी 2 प्रकारचा पाहुणा आहे देवा हरिपाठामध्ये. कोणता? एक देवरूपी पाहुणा आहे आणि दुसरा यमरूपी पाहुणा आहे. देव हरिविना जन्म नरकाची पैदाना, हरिविना जन्म नरकाची पैदाना, हरिविना जन्म तो नरकची पै जाना आणि यमाचा पाहुणा. आपल्या घरी कोण पाहुणा यावा हे तुमच्या हातात आहे. देव पाहुणा यायचा असेल तर तीर्थयात्रा करा आणि तीर्थयात्रा करायची असेल तर पायी करा आणि पायी करायची असेल तीर्थयात्रा तर साधूच्या संगतीत करा. त्याला काय मांडाखळीवाले कमी आहेत? साधूच्या संगतीमध्ये 15 दिवस कोणत्या साधूच्या संगतीमध्ये होते? ज्ञानोबरायासारख्या वैष्णवाच्या संगतीमध्ये 15 दिवस तीर्थयात्रा केली बाबा आम्ही. हो, अशी पायी तीर्थयात्रा केली. देव तुमच्या घरी पाहुणा म्हणून येईल. असा पाहुणा कोण्या दिवशी येईल? ज्या दिवशी तुम्ही तीर्थाचं माऊंद करता त्या दिवशी येईल. माऊंद करणं देवाला बी आवडतं. हो, देवाला बी आवडतं. ज्ञानोबरायांनी तीर्थयात्रा केली नामदेवरायाला बरोबर घेऊन आणि तीर्थयात्रा पूर्ण झाली तर नामदेवरायाच्या तीर्थयात्रेचं माऊंद स्वतः पांडुरंगानं केलं. आणि म्हणून अशी तीर्थयात्रा जर जीवाला सुख देणारी असेल, देवाची प्राप्ती करून देणारी असेल, अवश्य तीर्थयात्रा करा. बाबा काय आम्हाला जर समजा तीर्थयात्रेला जायला नाही जमलं तर मग जे लोक तीर्थयात्रेला चाललेत त्यांच्या पाया पडा आणि पाया पडून त्यांना सांगा, काय तुम्ही चाललात तर माझा बी एवढा निरोप पांडुरंगाला द्या.
ते लय सुंदर भजन आहे. खरं तर ते हिंदीमधलं आहे भजन नाही का. जो कोणी वृंदावनला जात असेल तर माझा एवढा निरोप बाकी बिहारीला सांगा. तर तसंच भजन त्यांनी मराठीमध्ये लिहिलंय आणि असं गोड आहे. जरी कोणी जाता आळंदीला तर माझा निरोप द्या माऊलीला. जातात ना वारकरी, पाया पडा वारकऱ्यांच्या. तुम्हाला नाही जाता येत, वारकऱ्याला पाया पडा आणि काय म्हणा, जाऊ द्या ते भजन जरी येत नसलं आपल्याला जोडलेलं तर आपलं तर येतं ना. वारकऱ्याला आपलं भजन आलं पाहिजे. कोणतं? एवढा करावं टाळ्या वाजवत घटाटाळ करायचं. वा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. नाही जाणं होत ना तुमचं तीर्थाला, नका जाऊ. जाणाऱ्याच्या पाया पडान सांगा आमचा नमस्कार सांगा बरं का देवाला. एकदा दीववरून वारकरी निघाले, तुकोबारायांच्याकडे आले. महाराजांना म्हणाले, चला. कुठं चालले? आम्ही काशीला चाललो. नुसती काशी नाही, मग तिथून बद्रीनाथ केदारनाथ करून मथुरा करून वापस येणार आहेत. येता तुकोबाराय? तुकोबाराय म्हणले, मी येणार नाही, पण तुम्ही चाललात तर माझा निरोप घेऊन जा. 3 कागद काढले आणि 3 कागदावर 3 अभंग लिहिले. 3 ठिकाणी. पहिला अभंग लिहिला काशीच्या विश्वनाथाला, दुसरा अभंग लिहिला मथुरेच्या भगवान श्रीकृष्णाला आणि तिसरा अभंग लिहिला गंगा मातेला. तर जो तिसरा अभंग लिहिलाय गंगा मातेला पत्र म्हणून, तो आजचा अभंग आहे. आजचा अभंग म्हणजे अभंग नसून पत्र आहे तुकोबारायचं. कोणाला पाठवलेलं पत्र आहे? गंगा मैयाला पाठवलेलं पत्र आहे. वारकऱ्याच्या जवळ दिलेत 3 पत्र. पहिलं पत्र कोणाचं आहे? विश्वनाथाचं आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो. हे पत्र आहे, हे काशी विश्वनाथाला तुकोबारायानं पाठवलेलं पत्र आहे हा अभंग. दुसरं पत्र कोणाला आहे? मथुरेच्या राया दंडवत माझे पाया, हे मथुरेच्या राजाला पाठवलेलं पत्र आहे. आणि तिसरं पत्र म्हणजे आजचा अभंग आहे, गंगा मैयाला पाठवलेलं पत्र आहे. आई, माझं तर येणं होत नाही, पण मी वारकऱ्याजवळच पत्रातच तुला नमस्कार लिहितो. आता ऐका बरं का, हे पत्र इथून पुढच्या पिढीला माहीत नाही. त्याला एकच माहिती आहे, घरावरचं पत्र हरपलं. लहानपणी खेळ होता, आईचं पत्र हरवलं, ते आम्हाला सापडलं. आता पोरायला पत्र गेलं. पत्राची जागा कोणी घेतली? हे मोबाईल आलाय, पोस्टच बंद पडत आलं. पत्राचं कामच नाही ना देवा.
पत्रात लिहून पाठवलेलं 8 दिवसानंतर वाचायला भेटायचं. इकडं तर काय बटणं दाबले हॅलो लगेच तिकडच्याला ऐकायला जाते. नुसतं ऐकाय पुरतं राहिलं नाही देवा, तिकडचा माणूस नेमका कुठे आहे ते सुद्धा दिसायला लागले. आता फक्त एकच योजना राहिली, कोणती? ह्या मोबाईलमध्ये घास टाकला की त्याच्या तोंडात झाला पाहिजे, इतकंच आहे का ना. काय काय म्हणतात आकर आकर, ते तिकडून आकरतंय, इकडून दाखविला तरी त्याच्या तोंडात जात नाही बघा. पण होईन काही दिवसानं तसं बी होईन. इकडच्या मोबाईलमध्ये भुसकट भरलं की तिकडच्या मोबाईलमध्ये गेलंच समजा. इतके येडे झालेत मोबाईलसाठी लोक, ध्यानात ठेवा. 8-15 दिवस जर हे नेट बंद राहिलं ना तर थेट यायला बराळ्याच्या दवाखान्यात ॲडमिट करावं लागेल. इतके येडे झालेत मोबाईलसाठी. मी पोरायला नेऊन घालू लागलो नागपूरला त्या लक्झरीनं. इथं कुराणाचं ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे, लेकरं बसलेले आपले बिचारे. पुढच्या बाकड्यावर एक मुलगी बसलेली होती, सुशिक्षित होती, शिकलेली होती, मोबाईल बघत होती आणि बिस्किटं खात होती. एक तरुण मुलगा आला, तो बी संस्कारातला होता, जागा नव्हती म्हणून मुलीच्या बाजूला बसला. तो बी मुलगा मोबाईलमध्ये बघायचा आणि बिस्किट खाऊ लागला. थोड्याच वेळात त्या पोराची गाडी आली, ते पोरगं गाडीत चाललं तेव्हा त्या पोरीच्या लक्षात आलं यानं माझेच बिस्किटं खाल्ले. ती म्हणली अरे हेंद्र्या, मोबाईलमध्ये इतका डुबून गेलास, माझेच बिस्किट हादडलेस, तुला जराशी लाज नाही वाटली? ते पोरग इतकं चांगलं होतं, मुलीकडं पाहिलं, नादर गोड स्माईल दिली, म्हणजे हसलं पोरीकडं बघून, गाडीत घुसलं. त्या पोरीला राग आला. थोड्याच वेळात तिनं बघितलं काय, तिचा बिस्किटचा पुडा जशाला तसा भरलेला होता. मग मोबाईलच्या नादात हिनंच त्याचे बिस्किट आणले, पुन्हा त्यालाच मेले म्हणू लागले. इतके येडे झालेत मोबाईलमुळं लोक. पत्र नाही राहिलं. जुन्या काळात किती गोड पत्र असायचे. तुकोबारायाने जाणाऱ्या वारकऱ्याजवळ पत्र लिहिलं आणि पत्रात अक्षर टाकताना गंगा मातेला माता म्हणून नमस्कार लिहिला. ते अभंगाचं पहिलं. माते माझी विनवाणी परिसेव, माते माझी विनवाणी परिसेव, माते परिसेव, माते माझी विनवाणी परिसेव, माते माझी विनवाणी परिसेव, माते माझी विनवाणी परिसेव, माते माझी विनवाणी परिसेव, माते मस्तका चरणी ठेवितसे, मस्तका चरणी ठेवितसे, भागीरथी माँ दोषमी बरणी, भागीरथी माँ दोषमी बरणी. मस्तका चरणी ठेवितसे परिसेव, माझी वा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज स्वतःला जाता येत नाही म्हणून, पण जे जातेत वारकरी त्या वारकऱ्याजवळ पत्र देतात आणि त्या पत्राची पहिली ओळ आहे परिसेवो. परिसे म्हणजे ऐक. कोणाला? गंगा मातेला म्हणतात. परिसेवो माते माझी विनवणी, हे गंगा माता माझी विनवणी ऐक. इथे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी गंगेला माय म्हणलंय. एकंदरीत माता कोणाला म्हणायचं?
4 माता प्रसिद्ध आहेत. कोणत्या कोणत्या लक्ष देऊन ऐका. एक माता, कोणती माता? जिनं जन्म दिलाय ती आपली माता आहे. दुसरी कोणती माता आहे? माईचं दूध संपल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत आपण जिचं दूध पितो ती आपली गाय, एक आपली माता आहे. तिसरी कोणती माता आहे? तिसरी माता तिला म्हणा जिच्यावर तुम्ही बसलात तिला भूमाता म्हणा. पहिली स्वमाता, दुसरी गोमाता, तिसरी भूमाता आणि चौथी माता कोणती? ती गंगा माता आहे. आता या चौघाला ठीक आहे. काही लोक म्हणतील महाराज आपली आई आपल्याला जन्म देते म्हणून तिला माता म्हणायचं, गाईला माता का म्हणायचं? अरे जी आपलं पोषण करते तिला माताच म्हणायचं. आईनंतर जीवाचं पोषण गाय करते. अहो एखाद्याची माय जर मेली तर माईची जागा गाय भरून काढते. आता सोडा, याच्यात कितीतरी असे बी काही असतील बसलेले तुमच्यात सुद्धा ज्यांना आईचं दूध प्यायला भेटलं नसेल पण गाईच्या दुधावर मोठे झालेले असतील. गाय आपली माय आहे. महाराज तुम्ही म्हणता म्हणून का? मी तुम्हाला शास्त्र सांगतो. शास्त्रात लिहिलंय गावो विश्वस्य मातरा. गाय तुमची माझी नाही, सगळ्या विश्वाची माय. आणि म्हणून ऐका ना बाबा, जसं आपल्या लोक आपल्या जन्म देणाऱ्याच माईची काळजी घेईन तर गाईची काळजी घेत असतील का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी गोड अभंग लिहिलाय. दया करा काही, दया करा काही, कसायाला विकू नका गाई. तुमच्या पाया पडतो राजाओ, गाय नाही का मरुस तर तुमच्या जर खुट्याला बी बांधलेली असली एक पेंडी खाईन टोपलंवर शेण देईन. तुम्ही हे रासायनिक खतं टाकायला लागलात, उत्पन्न वाढायलंय तुम्हाला, पण तुम्ही रोग आणायलात आपल्या घरामध्ये. इमानदारीनं ज्याला वाटते आपल्या प्रपंचात एक बी आजार होऊ नये, किमान स्वतः पुरतं तरी खायचं, बिना खताचं पिकवा आणि गाईचं खत टाका. त्याला सेंद्रिय शेती म्हणतात. करा सेंद्रिय शेती, नका टाकू हे रासायनिक खत. याच्यापासून कॅन्सर व्हायला लागले. भयानक आहे महाराज. आज तुम्हाला सांगतो 100 लोकांमध्ये 9 नाही 10 लोकाला कॅन्सर आहे. आज दरवर्षी भारतात किती लोक कॅन्सरनं मरायला लागलेत? काय एवढे रोग वाढलेत? तुमच्या लहानपणी परभणीत 2-4 डॉक्टरवर सगळी परभणी भागत होती. आता परभणीत किती डॉक्टर आहेत तरी डॉक्टरचे तोंड दिसणार, इतकी गर्दी आहे. सध्या सगळ्यात मोठा धंदा जर कोणता असेल, बिझनेस चांगला, तर डॉक्टरकीच आहे. मुलाला डॉक्टर कमवा, पैसे छापायची मशीन येते करा डॉक्टर म्हणजे. एवढे रोग का वाढलेत? गायी कमी झाल्यात, गायीची सेवा कमी झाली. बीपी वाल्या माणसानं सकाळी गायीच्या पाठीवरून 11 वेळा हात फिरवा असा नुसता. प्रयोग करून पहा, तुमची बीपीची गोळी कमी होईल. गायीवर प्रेमानं असा 11 वेळा हात फिरवा. लोकांनी कोरोनाच्या काळात गायी विकल्या, शेळ्याच घेतल्या बाबा. तुमच्या इकडं माहीत नाही, आमच्या इकडं तर चांगल्या चांगल्या लोकांना शेळ्या सुरू केल्यात. आता काय म्हणावं बुवा, आता जाऊ द्या, ज्याला जे पटतंय तसं करा, पण गाय राहू द्या. जन्म देणाऱ्या माईनंतर गाय आपली माय आहे आणि या दोघीची बी काळजी करा. एक वाक्य ऐका, सगळं कीर्तन विसरून जा. ज्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय, ज्याला वाटते माझं कल्याण झालं पाहिजे, त्यानं घरातली माय आणि गोठ्यातली गाय सांभाळली की त्याचं कल्याण झालं. घरात माय सुखानं, कोठ्यात गाय सुखानं जर राहिली, दोघीच्या आशीर्वादानं तुम्हाला काही कमी पडलं तर माझ्याकडे या, तुम्हाला जे नसेल ते मी देतो. हा, प्रामाणिकपणानं देतो, काहीच कमी पडत नाही हो महाराज, काहीच कमी पडत नाही. म्हणून पहिली माय आपली जर जन्म देणारी, दुसरी आपली माय गाय आहे, तिसरी माय ही जमीन आहे. हो, ही आपली माय. जन्मल्यापासून ही जमीन आपलं संगोपन करते. एका कवीनं फार गोड लिहिलंय, हे धरती माता तुझे उपकार मी कशानं फेडू, घे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे. ही जमीन आपली माय, म्हणून हिला रोज उठल्यानंतर नमस्कार करायचा.
अंथरुणातून पाय बाहेर ठेवायच्या आधी जमिनीला नमस्कारत जा. आपली जशी जमीन आपली माय आणि चौथी आपली माय जर कोण असेल तर गंगा आपली माय, नदी आपली माय. कोणती बी नदी असू द्या तिला माय समजा. तुम्ही फार भाग्यवान आहेत, तुम्हाला आसपास नदी नाही. काय नदी नाही, कमीत कमी नदी नाही म्हणून मांडाखळीकर मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. तुमचं गाव आहे ना, खरंच चांगलं गाव आहे, आदर्श गाव आहे. मागं तुमच्या इथं ते म्हणजे ओढे मोठे मोठे केले होते, बंधारे केले का, पाणी अडवलं तुम्ही. ज्या गावाला नदी नाही जवळून किमान त्यांनी जेवढे नाले ओढे वाहत जात असतील त्याचं रुंदीकरण करावं, पाणी अडवावं. एखादा पाऊस जरी चांगला पडला आणि पाणी जर भरपूर साचलं तर तुमच्या विहिरीला पाणी उतरण ना. आता वेळेवर तुम्हाला सोयाबीनला तुषारनं का होईना पण पाणी देता येईल. आणि जर तुम्ही पाणीच नाही अडवलं आणि आलेलं पाणी वाहून गेलं तर तुम्हाला वेळेवर पाणी भेटणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आज तुम्हाला पाऊस कमी पडाय, आज सध्या तुम्हाला पाऊस कमी आहे, मग तुम्हाला पावसाची केवढी किंमत वाटायली सांगा, है की नाही. म्हणून पाणी अवश्य अडवलं पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा, ही जी संकल्पना आहे ही भागवतातली आहे, राजा पृथूनं राबवलेली भागवतामध्ये, आणि आजपर्यंत ती चालू आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा. जमिनीत जितकं पाणी मुरवाल तुम्ही तितकं तुमच्या कामाला येईल. पण लोकांना ती स्कीम बदलली, पाणी अडवा पाणी जिरवा नाही, याला अडवा त्याची जिरवा सुरू. अवघड आहे महाराज. समाज आपला सगळा समाज का उन्नत होत नाही? आपण चांगल्या कार्याला एकमेकाला सहकार्य करीत नाही. कीर्तन नुसतं अध्यात्म नाही, काय आपल्या जीवनाचं सुद्धा जगण्याचं आपल्याला त्याच्यातून महत्त्व कळालं पाहिजे. मायबाप हो, तुमच्या गावाला नदी नाही पण नदी काठची गावं बघा बरं तुम्ही. मांडाकळीकर तुम्ही थोडं गंगथडीला जाऊन पहा, आपल्यासारख्या त्याच्या अशा गोळामोळा होणाऱ्या टोप्या नाहीत गंगाच्या किनाऱ्याच्या लोकांच्या. गंगथडीच्या लोकांच्या टोप्यात धडक मारली तर टकुर फुटन पुढच्याच इतक्या कडक टोप्या घालतात गंगथडीचे लोक का. आणि ते पुन्हा असे बोलत नाहीत, जमिनीवर चालत नाहीत. कोणाच्या भरोशावर? गंगेच्या भरोशावर. माय आहे गंगा आपली, आणि तुकोबारायांनी गंगेला माय म्हटलं. खरंच माय, गंगा माय आहे. मी तुम्हाला एक सांगू, गंगा जशी माय आहे तर कोणती बी नदी असू द्या ती आपली कोण आहे? मायच आहे, आईच आहे आपली. गंगा आई आहे आपली, गंगा माय आहे. प्रत्येक नदी आपली आई आहे. तुम्हाला विनंती आहे सगळ्याला, अवश्य जा तीर्थाला, पण तीर्थ घाण होणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याच तीर्थामध्ये प्रदूषण आपल्यामुळे होणार नाही याची काळजी घ्या. काय लोकांना रोग लागलाय समजा ना, घरून जुने कपडे नेतात आणि चंद्रभागेत टाकून देतात. कोण्या शास्त्रात लिहिले काही कळलं ना मला. सगळी चंद्रभागा घाण केली आहे लोकांना. सज्जनाओ, गंगेला कपडा असा पाण्यात सोडून खराब करण्यापेक्षा ज्याला गरज आहे त्याला कपडा घालायला द्या आणि गंगेला पवित्र ठेवा. आपली आई येते. जगद्गुरु तुकोबाराय आज अभंगात लिहितात, ऐक माता परिसेवो माते माझी विनवणी. आई माझी विनंती ऐक. काय विनंती? मस्तक चरणी ठेवी तसे गंगा मैया, मी तुझ्या चरणावरती माझं डोकं ठेवतो. आणि पहा, खरंच आहे हो महाराज, माणसात तुकोबारायची केवढी नम्रता आहे. मस्तक चरणी ठेवीत, पाया पडायची पद्धतच अशी आहे. कशी आहे? आपलं मस्तक हे चरणावर ठेवूनच पाया पडलं पाहिजे. ही पाया पडायची पद्धत आहे, ही नम्रतेची पद्धत आहे. मस्तक चरणी ठेवी तसे बार, मस्तक चरणी मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवतो. तुकोबाराय ज्या गंगा मातेला विनंती करतात, ज्या गंगा मातेच्या चरणावर तुकोबाराय मस्तक ठेवतात, नेमकी ती गंगा कोणती आहे? ती भागीरथी महा, भागीरथी महा दोषाने भागीरथी महा, भागीरथी महा दोषाने भागीरथी भागीरथी दोषाने
मातेला नमस्कार करतात. ती कोणती गंगा आहे? म्हणजे भागीरथी. भागीरथी, त्या गंगेचं नाव भागीरथी गंगा आहे. का नाव पडलं भागीरथी गंगा? बस सगर राजाला 60,000 पोरं आहेत. यज्ञ केला सगर राजाने, घोडा सोडला. कपिल मुनीच्या आश्रमात इंद्रानं तो घोडा बांधून टाकला. पोरं गेले कपिल ऋषीच्या आश्रमात. ओ महाराज, काय रे पोरो, आमचा घोडा तुम्ही बांधून टाकला? नाही रे बाबा, आधी माहीत नव्हतं ना तुम्हाला कोणाचा घोडा आहे. बांधला तुम्ही आणि आता माहीत नाही म्हणतात. तुमच्या आश्रमात दुसरं कोण घोडं बांधीन? बांधला होता इंद्रानं. कपिल मुनी म्हणजे बाबा मला गरजच काय त्या घोड्याची, मी कशाला बांधू तो घोडा? आम्हाला पाहिल्यावर आता लागले तू मम करायला लागला. बांधताना नाही कळालं का तुम्हाला? ते महाराज लवती घ्यायलेत आणि पोरं तो वर बोलायला लागले. साधूपाशी बहु असावी मर्यादा. संताच्या पुढं कसं बोलावं कळालं पाहिजे ना. अरे ते राग आला म्हणले एवढा शहाणपणा करायला लागलात का? ए म्हाताऱ्या, काय करशील रे म्हणे? घोडा बांधलाची बांधला, जास्त बोलायला लागला, बघू का जरा तुझ्याकडं. कपिलानं असे डोळे मोठे केल्याबरोबर सगळे गवताच्या काडीसारखे जळून भस्म झाले. 60,000 पोरं भस्म झाले सगर राजाचे. काय करायचं आता? नातू लय समजदार होता, अंशुमान नाव होतं त्याचं, अंशुमान. त्यानं विचार केला आपल्या पूर्वजाचा उद्धार करायचा. कपिलाकडे गेला आणि म्हणलं, बाबा कोण आहे रे? मी सगर राजाचा नातू. कस काय आला? माझे पूर्वज तुमच्या शापानं मेलेत, मला त्यांचा उद्धार करायचा आहे. कशानं होईल बाबा? गंगान परमात्म्याच्या चरणापासून प्रकट झालेली तुझ्या पूर्वजाचा उद्धार होईल. ठीक आहे बाबा. अशी तपश्चर्या केली त्या अंशुमानानं, गंगा आलीच नाही. त्याचं पोरग त्याच्यापेक्षा भारी होतं. माझ्या बापाचं राहिलेलं काम मी पूर्ण करीन. अंशुमानाचा पोरगा दिलीप, राजा दिलीपानं अशी तपश्चर्या केली तरी गंगा आली नाही. लोकांना वाटते हे जरासं परमार्थात आम्ही प्रयत्न केले की आम्हाला फळ मिळालं पाहिजे. अरे 3 पिढ्या मेल्या तरी काही वेळेला प्राप्त होत नाही. आणि तुम्हाला असं वाटतं रिकीब मे पावर ब्रह्म दिखाव, इतकं आहे का? तुका म्हणे नाही चालत तातडी. घाई नका करत जाऊ परमार्थात. काही लोक आमच्याकडे येतात, आम्हाला पोरग संस्थेत टाकायचंय, 6 महिन्यात कीर्तनकार कोणत्या संस्थेत होईल? कशाला टाकता तुम्ही कीर्तनकार करायला पोराला? अरे वारकरी होईल, वैष्णव होईल म्हणून तुम्ही आळंदीला पोराला नेऊन घाला. संस्थेत ठेवताना कीर्तनकार करायचं, मोठा कीर्तनकार झाला पाहिजे. वेगळं झालं महाराज कीर्तनाचं. आताच बोलायला नको, काही बोललं की परत बोलणाराच त्याच्यात दोषी होतो. पण आपल्या मुलाला निश्चित वैष्णव करा, पण पुढे चालून ह्याच्यावर याचं पोट भरेल या भावनेनं करू नका. याच्यावर याचं पोट भरून या भावनेनं करू नका. त्याच्या जगण्यासाठी दुसरं काहीतरी सोर्स करून ठेवा. त्यानं परमार्थ स्वाभिमानानं केला पाहिजे. बस त्या अंशुमानाचा मुलगा दिलीपानं तपश्चर्या केली, नाही गंगा प्रकट झाली. पण त्या अंशुमानाचा नातू राजा भगीरथ तो इतका भयानक निघाला. जे आजाला जमलं नाही, जे बापाला जमलं नाही, ते पोरानं केलं. अशी कठीण तपश्चर्या केली आणि भगीरथ राजासाठी गंगा प्रगट झाली. भगीरथासाठी आणली स्वर्गहून गंगा, मौन का धरिले देवा सांग पांडुरंगा, मौन का धरिले देवा सांग पांडुरंगा. फार सुंदर अभंग आहे. तू कोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता काणी, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंगा, मौन का धरिले देवा सांगा पांडुरंगा. भगीरथासाठी आली स्वर्गावर. राजा भगीरथानं असे कष्ट केले, असे प्रयत्न केले की गंगा मैया प्रगट झाली. भगीरथाच्या प्रयत्नाला पाहून एका कारखान्यावाल्यानं आपल्या खताचं नाव ठेवलं भगीरथ खत. आतलं की आपोआप फळ आलंच पाहिजे. आहे का भगीरथ खत? आहे का? भगीरथ राजाने गंगा प्रगट झाली. काय भगीरथा, आई प्रगट हो, माझ्या पूर्वजाचा उद्धार करायचा आहे.
आले असते मी, पण मी स्वर्गातून निघाले की मला धरण्याचं सामर्थ्य धरतीत नाही. मी धरतीला फोडून पाताळात निघून जाईन. मला धारण करण्याचं सामर्थ्य फक्त भोलेनाथात आहे. मग तू भोलेनाथाला प्रार्थना कर. ते म्हणला जमलं गड्या. 3 पिढ्या गंगा प्रसन्न करण्यात गेल्या, आता भोलेनाथ प्रसन्न करण्यात किती वेळ जातो काय माहीत. बसला भगीरथ, डोळे लावले, भोलेनाथाचा धावा केला. हे भोलेनाथ महादेव, कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, आयो शरण तिहार प्रभु तार तार तू, आयो शरण तिहार प्रभु तार तार तू, भक्तों को तूने कभी क्या क्या नहीं दिया. हे महादेवा, तू भक्ताला काय नाही दिलं. मांगा जिने जो चाहा वरदान दे दिया, मांगा जिने जो चाहा वरदान दे दिया, जहर पिया जीवन दिया कितना उदार तू. हे महादेव, जहर पिया जीवन दिया कितना उदार तू, आयो 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 शरण तिहार प्रभु तार तार तू. सगळ्या देवात भोळा देव आणि लवकर प्राप्त होणारा देव म्हणजे माझा भोले बाबा महादेव. नुसतं पाणी घातलं लोकांना तरी रोग गेले. एक महात्मा भारतामध्ये कथाकार, बाबा काय नाव आहे, पंडित प्रदीपजी मिश्रा. एक गोष्ट सांगू तुम्हाला, 100% भोलेनाथाचा पार्षदच आहे बघा कोणीतरी. अरे काही मंदिर असे होते महादेवाचे, त्या मंदिरात 12-12 वर्ष कोणी जात नव्हतं. त्या बाबामुळं रात्री 12 वाजल्यापासून त्या मंदिरात रांग सुरू झाली पाण्यात. 12 वाजता लोक पाणी घालायलेत आणि फुकट नाही देवा, लोकाला फळही मिळालेत. महादेव सब देवन के देव बाबा महादेव, फार उदार आहे माझा महादेव. आता बोलावं तर पुन्हा कीर्तन वाढेल, मला संपवायचं लवकर कीर्तन. भगीरथ राजानं भोलेनाथाची प्रार्थना केली, प्राप्त झाले. भगीरथ राजा आश्चर्यचकित झाला. 3 पिढ्या आम्ही भजन केलं तरी गंगा प्राप्त नव्हती झाली, आणि तुम्ही तर मला लवकरच प्रसन्न झाले. ते म्हणजे काही चिंता करू नको, मी लवकर प्रसन्न होणारा देव आहे, पण लोकांचं लवकर लक्ष माझ्याकडे लागत नाही. हे उशिरा ध्यानात येतं लोकांचे. बरं काय हरकत नाही. काय पाहिजे, गंगा मैया प्रगट व्हाली. धारण करता का तुम्ही तिला, काही हरकत नाही. ये म्हणा गंगेला, मैया प्रगट हो. स्वर्गातून गंगा निघाली, धरतीवरती आली. भोलेनाथानं आपल्या जटेत धारण केली. जटा आपटल्या, गंगा प्रगट झाली. भगीरथ राजा पुढं, गंगा मैया मागं. जिथं पूर्वज मेलेत तिथं गंगा न्यायची. रस्त्यानं जाता जाता एका साधूच्या झोपडीत पाणी घुसलं. त्या बोवाला, त्या महात्म्याच्या झोपडीत काही नव्हतं. तुरी नव्हत्या मागच्या वर्षीच्या, सोयाबीन नव्हतं बघा अजिबात, कापूस तर विकलंच होता. नव्हताच तर काय तुम्ही विकला होता म्हणायला लागला. साधूच्या झोपडीत हे कुठून आलं. पण ते महात्मे बिचारे, जरासा राग आला त्या महात्म्याला. माझ्या झोपडीत पाणी कुणी आली, धरला असा एका घोटातून सगळी गंगाच पिऊन टाकली. 3 पिढ्या तपश्चर्या केली तेव्हा आली, आणि एका घोटात बुवानं पिऊन टाकली. तुम्ही म्हणाल महाराज एका घोटात कुठं गंगा अरे महाराज तुम्ही नाद करू नका. भारतीय ऋषीचा गंगा काय घेऊन बसलात, समुद्र पिणारे बुवा आहेत इथं. समुद्राला पिणारा अगस्ती तर गंगा हे बुवा पुढे चालले. मागा खळी पस्तोर माग होती. कुठे गेली माळ, कुठे गेली असं गंगा मैया दिसतच नव्हती. ते बुवा दिसले. बाबा काय रे, मी भगीरथ आहे. मग 3 पिढ्यानं गंगा प्रगट केली होती, वन माझ्या मागं येऊ लागली. गंगा कुठे गेली, तुझ्या मागं येत होती ती गंगा होती का. हो. काय झाली बाबा, अरे माझ्या झोपडीत घुसली म्हणून मी पिऊनच टाकली. नाही बाबा प्रगट करा, प्रगट करा. त्या बाबानं आपल्या मांडीतून, जांघेतून गंगा प्रगट केली. त्या ऋषीचं नाव जन्नू ऋषी होतं, म्हणून गंगा डबल प्रगट केली. भगीरथानं आणली म्हणून भागीरथी, आणि जन्नूनं पुन्हा प्रगट केली म्हणून जान्हवी नाव पडलं. विठ्ठला विठ्ठला. अशी भगीरथ राजानं आणली म्हणून तिचं नाव भागीरथी. पूर्वजाचा उद्धार केला भगीरथ राजानं आपल्या.
जी भगीरथ राजाने ती कोण आहे? भागीरथी महादोष निवारणी. गंगा ही महादोषाचं निवारण करणारी आहे. काही लोक म्हणतील महाराज गंगा मैया महादोषाचं निवारण करणारी गोष्ट खरी, पण तिकडे हिमालयात कोण चाललं? चिंता करू नका, तीच गंगा आपल्या इकडे आली. कोणती? गोदावरी. तिच्यात आणि हिच्यात यत्किंचित फरक नाही. फक्त तिला भागीरथी गंगा म्हणतात, भगीरथ राजाने आणली. हिला गोदावरी किंवा गौतमी म्हणतात. गोदावरी का म्हणतात? त्याचं कारण आहे त्या गंगेला जायला लांब होऊ लागलं, म्हणून काय केलं ऋषीमुनीने विचार केला, गंगा डबल प्रकट करण्याचं सामर्थ्य गौतम ऋषीमध्ये, पण आता आणायची कशी? गौतमाचा नियम होता सकाळी साळ टाकायची आणि संध्याकाळी कापून त्याचाच भात करून महादेवाला अर्पण करायचा. मायावी गाय केली, साळीमध्ये गेली, गौतमानं दर्भाची काडी घेतली, अशी फेकून मारल्याबरोबर काय पटकन मेली. दुःख झालं, माझ्या हातानं गोवध झाला, माझ्या हातानं गोवध झाला. गौतम ऋषी दुःखी, तेवढ्यात ऋषी मुनी आले. कारस्थान यांचंच होतं. बाबा कस काय दुःखी? गाय मेली हो माझ्या हातानं. सोपं आहे बाबा, गायीच्या वधाच्या हत्येतून जर मुक्त व्हायचं असेल तर गंगा मैया आणली पाहिजे. गोवध नष्ट होईल, तुमचे गोवधाचा हत्या नष्ट होईल. अहो गौतमाना असं तपश्चर्या केली आणि साक्षात गंगा प्रगट झाली. बोला गौतमा काय पाहिजे? म्हणजे काही नाही, माझ्या हातानं गाय मेलेली आहे, त्याच्या पापातून मुक्त व्हायचे म्हणून गंगा मैया तू प्रगट होय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला डबल प्रगट व्हायचं आहे आणि मी जर पुन्हा इथं आले तर जमीन फोडून पाताळात जाईल. मला कोणीतरी झटेत धारण केलं, म्हणजे महादेवानं गौतमानं पुन्हा भोलेनाथाला प्रार्थना केली. त्र्यंबकराज प्रगट झाले आणि त्र्यंबकराजांनी काय केलं, ती गंगा ब्रह्मगिरीवर आपल्या डोक्यात जटा धारण केली. जटा आपटल्या, गंगा तिथून प्रगट झाली. पण याच्या आधीचा इतिहास फार विचित्र आहे. तिथे गौतमालाच काही ऋषी पत्न्यांनी त्रास दिला होता आणि फार दुष्काळ पडला होता, पाणी नव्हतं. आणि म्हणून एक गंगा मैया छोट्याशा याच्यामध्ये प्रगट झाली होती आधी. तर तिथंच ऋषी मुनीच्या पत्न्या या गौतमाच्या पत्नीला अहिल्याला पाणी भरू देत नव्हत्या. आज तीच गंगा प्रगट झाली तर हे लोक धावले, गंगा मैया गुप्त झाली. मला या दुष्टायचं तोंड बघायचं नाही. गौतमानं सांगितलं माय असं करू नको, तू आई आहेस ना. आई म्हणले ना, आजच्या कीर्तनकारानं तुला 4 नंबरची माय म्हणले. आणि आई असं आपलं तुपलं करीत नाही, सगळ्यासाठी प्रगट होय. गुप्त झालेली गंगा पुन्हा प्रगट झाली. ब्रह्मगिरीला जा, ज्याला यायचं त्याने पुढच्या रविवारी या, मी प्रदक्षिणा करणार आहे पुढच्या रविवारी. ज्याला यायचं त्याने रात्रीची ट्रेन पकडा, सकाळी सकाळी या. त्र्यंबकराजाला मस्त आपण प्रदक्षिणा करू ब्रह्मगिरीची. गंगा प्रगट झाली. गौतम ऋषी पुढं, गंगा मागे. जिथं गाय मेली होती तिथून गंगा नेली. गोवध झाला होता, त्याचे पाप, त्याची हत्याचं पाप नष्ट झालं. म्हणून गायीच्या वधाचं पाप नष्ट करण्याकरता प्रगट झाली. म्हणून तिचं नाव होतं गोवध हारी. नाव काय होतं? गोवध हारी, पण नाव झालं गोदावरी. अशी तीच गंगा इथं आली. नाही तिकडं जाता येत तर इकडं जा. पण काही काही लोक म्हणते माऊली महाराज कीर्तनातच आम्हाला बसता येणं, तर आम्ही गोदावरीपर्यंत चालत कसं जावा? आम्हाला गंगेकडं नाही जाता आलं. आणि जर महादोष नष्ट करायचा असेल तर काय करावं? फक्त तोंडानं म्हणा गंगा गंगा. वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा वाणीनं गंगा गंगा म्हणा, दोष नष्ट होतील. ते गंगा नाव तोंडात येण्याकरता आपल्या घरच्या एखाद्या मुलीचं नाव ठेवा ना, गंगा ठेवा, गोदावरी ठेवा, भागीरथी ठेवा. जुने नावं चांगले होते हो. गंगा, गोदावरी, कावेरी, भागीरथी, किती चांगले नाव होते. आता तुमच्या अख्ख्या मांडाखळीमध्ये 5 वर्षाची गंगा नावाची मुलगी आणा, पाय धुवून पाणी पितो तुमचं.
अरे नावच नाही जुने ठेवले लोकांना. आता तुमच्या गावात 5 वर्षाच्या आतला तुकाराम नावाचा मुलगा नाही एक सुद्धा. मी गॅरंटीनं सांगतो ना तुम्हाला, 5 वर्षाच्या आतला तुकाराम नावाचा मुलगा नाही, 5 वर्षाच्या आतला नामदेव नावाचा मुलगा नाही. तुम्हाला राग ना काही देऊ बोलू का? ज्या छत्रपतीचं नाव एवढ्या स्वाभिमानानं घेतो त्या छत्रपतीचं शिवाजी नावाचा मुलगा सुद्धा नाही तुमच्या गावात 5 वर्षाचा. असला तर आणा, मी तुमचे पाय देऊन इथं येतो. तुम्हाला हे नावच आवडणत. आता तुम्हाला नावं टीव्हीतले आवडायले. हां, टीव्हीतले कोणते? प्रतीक्षा. वेळेवर कधीच येत नाही, केव्हा प्रतीक्षा करायला लावते. करिश्मा, डोक्यावर चष्मा, हे सगळे तुम्हाला टीव्हीतले नाव आवडायलेत. श्लेष्मा, श्लेष्मा, श्लेष्मा म्हणजे काय होतं माहिती आहे का? नाकातला असा सर्दीचा घटवट शेंबूड म्हणजे श्लेष्मा. आणि तुम्ही असे नावं ठेवायला लागले, अर्थ कळत नाही काय नाही. चांगले देवाचे नाव ठेवा. गंगा, गोदावरी, हा मुलाचे नावं सुद्धा देवावर ठेवा. भागीरथी महादोष निवारिणी, सकळ स्वामिनी तीर्थाची. गंगा सगळ्या तीर्थाची स्वामिनी. बरं बरं बरं, काय काय विशेषता आहे? महाराज म्हणतात गंगेच्या तीरावर जिवंतपणी ऐश्वर्य आणि मेल्यावर मुक्ती मिळते. जिता जिता मुक्ती मरण्यात जाते. वा वा. गंगा मैया जिता भुक्ती. भुक्ती म्हणजे ऐश्वर्य. जिवंतपणे गंगेच्या किनाऱ्यावर जर राहिलं तर ऐश्वर्याची प्राप्ती. आणि मृत्यूच्या नंतर गंगेच्या किनाऱ्यावर जर मृत्यू आला तर मोक्ष आहे. जिता भुक्ती मोक्ष मरण तुझे तिरी. म्हणून भगवत भक्तांनी देवाकडे प्रार्थना करताना म्हटलंय, देवा आम्हाला जर मरण आलं तर गंगा मैयाचं तीर पाहिजे. किती गोड मागणी बघा. थापटा का जराशी. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. मागणी किती गोड आहे. श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसी बट हो, ए मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. मरायचंच असेल तर गंगेचा किनारा फार चांगला आहे. गंगेच्या तीरावर म्हणजेच भगवतीच्या तीरावर जन्मभर मराठवाड्यामध्ये निष्काम कीर्तनाची सेवा केली. बाबा आम्ही कीर्तन करतो पण आमचं नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. एवढ्या अधिकारानं मोठे वैकुंठवासी परमपूज्य मारुतराव महाराज दस्तापूरकर.
ज्या गावात कीर्तन केलं माऊली त्या गावात पाणी सुद्धा पेले. जे ते कीर्तन करावे ते अन्नानं शिवावे असं जर कोण जगलं असेल तर ते सद्गुरू मारुतीराव महाराज दस्तापूरकर. खरंच महाराज असे. आणि माहीत नाही लोक म्हणतात ना जगात जर्मनी भारतात परभणी. हे परभणी जिल्ह्याचा नादच करायचा नाही. सगळ्यात जास्त संत जर कोणत्या मातीनं पिकवले असतील ते परभणी जिल्ह्यात. सगळ्यात जास्त संत परभणी जिल्ह्यात. नामदेव महाराजांची जन्मभूमी नरसी नामदेव परभणी जिल्ह्यात आहे. जनाबाईची जन्मभूमी गंगाखेड परभणी जिल्ह्यात. हे ठाकूरबुवाची जी परंपरा आहे ना हे सामान्य समजू नका देवा. यांचं घोडं सुद्धा एकादश करीत होतं. एवढे अधिकारी महात्मे या परभणी जिल्ह्यानं घातले. ते मारुतीराव महाराज दस्तापूरकरांना जन्मभर कीर्तन कुठं केले आपल्या परिसरात. पण शेवट कुठं झाला बोला ना. चंद्रभागेच्या तीरावर. याला म्हणतात भक्त जिता भुक्ती मोक्ष मरण तुझ्या तीरी. मृत्यू कधी बी गंगेच्या किनाऱ्यावर यायला पाहिजे. आई क्या परत्री सुखरूप अशी जी गंगा मैया आहे अशी जी चंद्रभागा मैया आहे त्या मातेला मी नमस्कार करतो. कोण नमस्कार करणारे आहेत. मी तुकोबा आहे. कोण तुकोबा. विष्णूचा दास. नुसता विष्णुदास आहे का. नाही संतांचं पोषण आहे. तुका विष्णुदास संताचे पोषण